मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रणजित आता तेजसला विचारतो, तुम्ही माझ्याशी मैत्री करणार का? मग आता तेजस त्याच्या हाताकडे पाहतच राहतो. रणजितच्या मनात सुडाची भावना आहे हे तेजसने आता थोडं तरी ओळखलेलं असतं. मग आता रणजित वेड्यासारखाच करू लागतो आणि पुन्हा पुन्हा म्हणू लागतो, करणार का तुम्ही माझ्याशी मैत्री? पण मला तुमच्याशी मैत्री करायला खरंच खूप आवडेल. असं म्हणून तो आता हात पुढे करतो, परंतु तेजस हात बराच वेळ पुढे करत नाही. मग काही वेळानंतर तेजस हा हात पुढे करतो आणि दोघांची मैत्री होते. त्याचवेळी माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे असं आता रणजित म्हणतो आणि माझ्याबरोबर गाडीच्या डिकीजवळ याल का असं विचारतो. तेव्हा आता रणजितला तेजस म्हणतो हो. मग आता रणजित पुढे जातो खरं, परंतु आता सुयोग असतो तो तेजसला म्हणतो नको जाऊ अरे पुढे. त्याच्या मनात सुडाची भावना आहे, त्याने चाकू वगैरे काढला तर तू काय करणार आहेस? मग तेजस म्हणतो असं काही नसेल. असं म्हणून तो आता गाडीजवळ येतो. त्याचवेळी आता रणजित एक फुलांचा बुके तेजसजवळ देतो आणि म्हणतो की हे घ्या, आपल्या मैत्रीचा स्वीकार केलात ना म्हणून तुमच्यासाठी हे. मग आता तेजसला जरा आश्चर्य वाटतं. तेजस विचारतो, म्हणजे तुम्हाला माहीत होतं का मी तुम्हाला आज भेटणार आहे म्हणून? त्यावेळी रणजित म्हणतो तसं नाही आहे, पण मला माहीत होतं कधी ना कधी तुम्ही भेटणार आहात, म्हणूनच रोज नवीन हे फुलांचे बुके मी घ्यायचो. आता तेजसला रणजितच्या या कृतीचा जरा संशय येत असतो. मग आता दुसरा जो बुके असतो तो बुके आता रणजित हातात घेतो आणि हा मानसीसाठी असल्याचं म्हणतो. सॉरी, मानसी नाही, हा मानसींसाठी, कारण आता त्या तुमच्या बायको आहेत ना, आणि त्यांनाही सांगा मला त्यांच्याबरोबर मैत्री करायची आहे म्हणून. ही त्यांची मैत्री करायला खूप आवडेल खरंच, कारण त्यांची मैत्री ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. अर्थात तुमची जर परवानगी असेल तरच आम्ही दोघीही मैत्री करू, अन्यथा नाही. त्यावेळी तेजस म्हणतो मी त्यांच्याशी बोलतो की तुमच्याबरोबर मैत्री करा म्हणून. मग आता रणजित म्हणतो नको, तुम्ही नका बोलू, मी करतो हे सगळं काही, कारण मला त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलावं लागेल आणि त्या खुश आहेत ना या लग्नामुळे. मग आता तेजस म्हणतो त्यांनी मला नवरा म्हणून स्वीकारलं आहे, परंतु अजूनही मी बायको म्हणून त्यांना स्वीकारलेलं नाही आहे. आमचं नातं तेवढं पुढं गेलेलं नाही आहे. तिच्या मनातून तेजसबद्दलचा राग दिसत असतो आणि तो म्हणतो की हे तू सांगू नकोस मला, कारण मीच तुला आता तिच्या आयुष्यातून कसा बाजूला करतो ना हे बघच. असं म्हणून गाडीच्या डिकीचं जे झाकण असतं ते पटकन तो खाली पाडतो. त्यामुळे आता तेजस जरा रणजितकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता रणजित हा तेथून जातो. तेव्हा तेजस मनात विचार करतो, रणजितरावांनी हा हात पुढे केलाय खरं मैत्रीचा मोठ्या मनाने, परंतु लकी चार्मला हा निर्णय आवडेल की नाही काय माहीत, हाच विचार त्याच्या मनात येतो. इकडे आता मानसी पटकन उठते आणि तिला गायत्रीचा जरा राग आलेला असतो. ती रागातच आता गायत्रीकडे पाहत असते. मग आता गायत्री रागातच म्हणते, काय ग, आपल्या घरातली नवरात्र काय सार्वजनिक आहे का? कोणीही येतं आणि ओटी भरतं? तेव्हा सूरजला जोराजोरात ती आवाज देऊ लागते. मग आता तेवढ्यातच सूरज आणि सुनंदा धावतच तेथे येतात. मग आता कोणालाही तू घरात काय येऊ देतोस असं गायत्री रागातच विचारते. तेव्हा शोभा म्हणते, काय बोलताय काय तुम्ही आणि आहात तरी कोण? तेव्हा गायत्री आता चुटक्या वाजवते आणि बाहेर निघायचं असं म्हणते. तेव्हा शोभा आता विचारते, घरात आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात? मग आता गायत्री हसतच म्हणते, पाहुणे? कोण पाहुणे? कोणाचे पाहुणे तर हिचे. सूरज म्हणतो, मामी आहे मानसींची ती. गायत्री आता रागातच विचारते, काय ग मानसी, आता तुझ्या माम्या, आत्या, मावश्या सगळ्या येणार का तुला भेटायला? त्यावेळी आता शोभा म्हणते, मी तिची सख्खी मामी आहे, एकुलती एक. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे गायत्रीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा सूरज म्हणतो, मामा नाहीत का ते, सही करायला इकडे घेऊन आले होते, त्यांच्याच ह्या मिसेस असणार आहेत. तेव्हा आता गायत्री म्हणते, बापरे काय फॅमिली आहे यांची, म्हणजे भाचीने कुणालाही न सांगता लग्न केलंच, परंतु मामाने ते रजिस्टरसुद्धा करून घेतलं आणि आता तुम्ही इथे आलायत. मुळात तुम्ही कुणाच्या परवानगीने या घरात आलात ना ते सांगा अगोदर. तेव्हा शोभा म्हणते, परवानगी? मला कशाला कुणाची परवानगी हवी आहे? मुळात मला माझ्या भाचीला भेटायला यायचं होतं आणि मी आले. त्यावेळी गायत्री रागातच म्हणते, एक मिनिट, तुमची भाची ना आता आमच्या घरात राहते, हे असलं फालतूचं नातं सांगून असलं कुणीही गैऱ्याने घरात आलेलं मला अजिबात आवडणार नाही. त्यावेळी आता ऐरेगैरे म्हणजे आम्ही काय ऐरेगैरे आहोत का, शोभा विचारते. मग आता गायत्री म्हणते, हो आहातच, कारण काहीही कारण नसतानाही, कुणाचीही परमिशन नसताना तुमच्या मुलीने आमच्या घराशी नातं जोडलंच आहे.
तरीही सुद्धा आम्ही घरात राहू दिलंय तिला. आता नातेवाईकांबरोबर सुद्धा आम्ही असं चांगलं वागायचं का आणि त्यांना आसरा द्यायचा का? तेव्हा शोभा विचारते, काय ग, कसला आसरा आणि कसलं काय? अगं इथे मी माझ्या भाचीला भेटायला आले, इथं कुणी आसरा घ्यायला नाही आलं. तेव्हा गायत्री रागातच म्हणते, काय भरोसा तुमचा, कारण तुमची भाची आहे ना, ती अगोदर या घरात भाडेकरी म्हणूनच आली होती आणि अचानक सूनच झाली आमच्या घरची. तसंच तुम्ही सुद्धा तिला भेटायला म्हणून याल आणि उद्या ठाण मांडून बसाल आमच्या घरामध्ये, आम्ही कसं सहन करायचं ते? तेव्हा शोभा म्हणते, मला काही गरज नाहीये, माझं मुंबईत हक्काचं घर आहे. तेव्हा आता गायत्री म्हणते, मग तिथेच ठेवायचं ना तिला, मग इकडे कशाला पाठवलं? त्यावेळी शोभा म्हणते, मी तिकडेच ठेवलं होतं तिला, मी नव्हतं इकडे पाठवलं, ती स्वतःच इकडे आली राहायला. तेव्हा गायत्री म्हणते, मग असं होतं का? आता भाचीबद्दल जे काही प्रेम उफाळून आलंय ना तुमचं, ते तेव्हा दाखवायचं होतं, आता का दाखवताय ते? तेव्हा तुमचंच प्लॅन असेल यांना घराबाहेर काढण्याचा, म्हणून ते इकडे आले, बरोबर ना? चांगल्या प्रकारे माहीत होतं भाची कोणाचा तरी मोठ्या लोकांचा हात धरणार आणि त्या पाठोपाठ तुम्ही सुद्धा घरात येणार, हाच डाव होता ना तुमचा. मग आता शोभा रागातच विचारते, कोण आहात हो, कोण तुम्ही? अहो आत्तापर्यंत मला एवढी माणसं या घरात भेटली, पण एकही माणूस मला असा तुमच्यासारखा बोलताना दिसलेला नाहीये, असा उद्धटासारखा. अगं आहेस तरी कोण तू? मग आता शोभासारखी तिला विचारत असते, कोण आहेस कोण तू? तेव्हा गायत्रीला प्रचंड राग येत असतो. मग आता मानसी म्हणते, अगं मामी, या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, मोठ्या वहिनी आहेत, गायत्री वहिनी. तेव्हा शोभा म्हणते, हो ना, मग सूनच आहे ना या घरची, मग एवढा कसला माच करते ग ही? अगं तुझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही का तुला सासरी जाऊन कसं वागायचं असतं ते? तेव्हा गायत्रीला आता प्रचंड राग येत असतो. मग आता शोभा म्हणते, बघ जरा बघ, तुझ्या सासूकडे बघ, तुझ्या बारक्या जाऊकडे बघ, कशा शांत आहेत त्या, आणि तू तर नुसती कैदाशीन आहे. आता असं शोभानेच म्हटल्याबरोबर इकडे गायत्रीला अजूनच राग येतो, तिच्या रागाचा पाराच चढतो. तेव्हा गायत्री म्हणते, शटअप. तेव्हा जस्ट शटअप असं आता शोभा तिला प्रत्युत्तर करते. मग आता मानसी म्हणते, मामी अगं शांत राहा. पण आता अजिबात शोभा शांत राहायला तयार नसते. अगं घरची सून अशी वागते का? त्यावेळी मानसीला ती गप्प करत म्हणते, हिच्यासारख्या 10 टवळ्यांना पुरून उरेल मी मानसी, त्यामुळे तू जरा आता गप्पच राहा. तेव्हा आता गायत्री रागातच म्हणते, गेट आऊट. मग शोभा विचारते, काय? मग आता बाहेर जायचं असं वहिनी म्हणाल्यात, असं सूरज वकिलीगिरी करत म्हणतो. तेव्हा शोभा म्हणते, काय म्हणालास तू? मी जाणार नाहीये बाहेर, आणि तू काय रे, तिचा चेला आहेस की काय? तेव्हा मानसी म्हणते, मामी प्लीज थांब ना, अगं थांब. मग आता गायत्री म्हणते की बस झाली तुझी ही नाटकं. अगं कसं तुझ्या घरच्यांना हे लग्न मान्य आहे आणि त्याचबरोबर कसे सर्वजण तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत हे दाखवायला इथे बोलवती का तू यांना? आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, यापुढे तुझा एकही नातेवाईक या घरात तरी येता कामा नये. आणि ही जी कोण आगाऊबाई आली आहे ना, तिला अगोदर निघायला सांग इथून. तेव्हा शोभाला अजूनच राग येतो. तेव्हा शोभा आता रागातच म्हणते, काय ग, तू कोण आहेस ग हे सांगणारी? मी जाईल किंवा माझ्या भाचीच्या इथे राहील, तुला काय प्रॉब्लेम आहे का? ती सुद्धा सून आहे या घरची आणि तिलाही सुद्धा अधिकार आहे, समजलं? आणि मी तिची मामी आहे. तेव्हा गायत्री म्हणते, आत्ता मला समजलं या घरात तुम्ही का आला आहात म्हणून. तुमच्या भाचीला शिकवायला ना, की आमच्या घरात ताबा कसा मिळवायचा ते. तुमचा तर अगदी सॉलिड प्लॅन दिसतोय, कारण अगोदर घरातून हाकलायचं तुमच्या भाचीला आणि मग भाचीला हाकलल्यानंतर इकडे एखाद्या मोठ्या मुलाबरोबर लग्न करायचं आणि लग्न केल्यानंतर त्या घरात कसा हक्क दाखवायचा हे शिकवताय का तुम्ही? तेव्हा मानसीला आता ताकीदच देते गायत्री की असल्या लोकांना, असल्या तुझ्या पाहुण्यांना मी उंबरठ्यावर सुद्धा उभं करणार नाही इथून पुढे, समजलंस? चल तू सुद्धा आता कामाला लाग. गायत्री आता हुकूम दाखवत मानसीला म्हणते. मग आता मानसी त्यावरती काही बोलत नाही, ती एकदम आपली शांत असते. त्यावेळी आता शोभा म्हणते, नाही जाणार ती कामाला, तू काय करशील ग, ती सुद्धा या घरची सून आहे ना. तेव्हा निघ म्हणते ना, असं गायत्री रागातच म्हणते. त्यावेळी मानसीला जाणं भाग पडतं. तेव्हा शोभा म्हणते, गेली? अगं मानसी थांब. पण आता मानसी थांबत नसते, ती बिचारी पुढे जाते. त्यावेळी मामी, तिची या घरातली हीच जागा आहे असं गायत्री रागातच शोभाला म्हणते. आणि आता तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू, निघा अगोदर इथून. तेव्हा आवाज खाली असं शोभा रागातच म्हणते, कारण या आवाजात अजिबात माझ्याशी बोलायचं नाही, समजलं? बडा घर पोकळ वासा असं म्हणून ती गायत्रीला टोमणा मारते. अहो असाल तुम्ही श्रीमंत, असाल तुम्ही खानदानी, असेल तुमचा दागिने पॉलिश करण्याचा बिझनेस, अहो असेल तुमचा धीर अधिकारी, असेल तुमचं प्रिंटिंग प्रेस,
पण आम्हीही कमी नाही आहोत तुमच्या एवढे. आम्ही श्रीमंत नसू, परंतु आम्ही स्वाभिमानी आहोत, समजलं? नाही ठेवणार तुमच्या उंबरठ्यावर पाय, कधीच नाही, समजलं? अहो, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांची सोयरीकच आम्हाला करायची नाही, समजलं? मी परत येतच नाही इथे, चालले, असं म्हणून आता रागातच शोभा ही आपली पर्स घेते आणि तेथून जायला निघते. जाता जाता ती आता ओरडत असते, गरज नाही लागली मला तुमच्या दाराशी यायची, भीक नाही लागली मला. आम्ही आमचं व्यवस्थित खातोय पितोय, अजिबात येणार नाही इथे, असं रागातच आता ती म्हणते आणि ताडताड पुढे निघून जाते. तेव्हा रागातच आता गायत्री सुनंदाला विचारते, काय हो, कशाला घ्यायचं या बाईला घरामध्ये? तेव्हा घरात आल्या आता नाही म्हणणार का, असं सुनंदा तिला म्हणते. तेव्हा गायत्री रागातच म्हणते, त्या मुलीला घरात घ्यायला तुम्ही तयार नव्हतात आणि आता तिच्या पाहुण्यांचा पाहुणचार करताय का? तेव्हा आता ती सूरजला म्हणते, काय रे, घरात कोण येतं कोण नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का तुला? अरे, इथे फुकटच बसलेला असतोस ना तू, असं रागातच ती आता म्हणते. आता लक्षात ठेवायचं, यापुढे मानसीचा एकही नातेवाईक मला या घरात आलेला नको आहे, असं रागातच ती त्याला सक्त ताकीद देते. त्यामुळे आता सूरज जरा घाबरतोच. त्यानंतर आता गायत्री म्हणते, केवढं सुनावून गेली ती बाई मला, आता तिच्याकडे मी बघतेच पुन्हा कधी आल्यानंतर. काय काय म्हणत होती ती, घरात पोकळ वासा काय 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 चाललं होतं तिचं, आणि दागिने पॉलिश करायचा व्यवसाय, आणि त्याचबरोबर तुमचा दीर अधिकारी असेल, असं काय बरळत होती ती, कळतच नाही. मग आता तिच्या लक्षात येतं, विनोदने सांगितलं होतं की तेजस हा एका ज्वेलरच्या इकडे गेला आहे आणि दीर अधिकारी आहे, असं काय बरळत होती ती, कळतच नाही. आता त्या गोष्टीचे तर्कवितर्क ती लावू लागते. बाहेर आता मानसी भांडी घासत असते, त्याचवेळी शोभा तेथून बडबड करत चाललेली असते की नाही, मी येणारच नाही तुमच्या घरी, भीक नाही लागली मला. मग आता समोर ती मानसीला पाहते. तेव्हा मानसीकडे जात आता तिला विचारते, काय ग, तू इथे भांडी घासतीयेस? अगं, संपतरावांना त्यांची मुलगी राणी म्हणून राहील असं सासर हवं होतं ग. आता शोभाला आठवतं की ज्या घरात लक्ष्मी पाणी भरत असेल ना, त्या घरचीच माझी मानसी ही सून होणार. आता ते सगळं तिला आठवल्यानंतर मग शोभा वर पाहते आणि म्हणते, संपतराव, पाहताय का तुम्ही पाहताय ना, तुमची मुलगी भांडी घासतीये आणि मी तुम्हाला सांगायची गरज नाही, आता चांगल्या मोठ्याच घराण्यात आली आहे ती. त्यावेळी मानसी म्हणते, मामी शांत राहा ना ग जरा, मगाशी गायत्री वहिनीने तुझा जो काही अपमान केला ना, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. मग आता तू का माफी मागतीये? तू नको माफी मागू. अगं, तुझी जी गायत्री वहिनी तडातड बोलत होती ना, तिला सांग अगोदर काहीतरी आणि त्यांना जरा शिस्त लाव. पण मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटते हा मानसी. अगं, राणी म्हणून या घरात तू आली होतीस, तुझ्या वडिलांची अशी इच्छा होती राणी म्हणून त्या घरात जाणार म्हणून, पण काय अवस्था झाली ग, सून म्हणून आलीस आणि इथे मोलकरीण होऊन बसलीस. तेव्हा आता मी या घरची सून आहे म्हटल्यावर भांडी तर घासावी लागणारच ना, असं मानसी म्हणते. मग आता शोभा म्हणते, अगं, हे तर काम माझ्या घरी सुद्धा करता आलं नसतं का? पण नाही ना, संपतरावांना लक्ष्मी ज्या घरी पाणी भरते ना, त्या घरात तुला द्यायचं होतं. अगं, तुला आठवतं का, जेव्हा मी माझ्या मुलासाठी तुझा हात मागायला आले होते संपतरावांकडे, तेव्हा संपतराव काय म्हणाले होते, किरकोळ घरात मी माझी मुलगी देणार नाही म्हणून. त्यांनी तेव्हा अपमान केला होता ना माझा, की अजिबात मी तुमच्या घरामध्ये मुलगी देणार नाही म्हणून. आणि संपतरावांचा काय अट्टाहास होता, श्रीमंत खानदानी कुटुंबाशी नातं जोडायचं म्हणून, आणि ऐपत नसताना सुद्धा तोलामोलाचं लग्न त्यांना लावायचं होतं. पण काय झालं, मोडलं ना लग्न, मोडलं की नाही, असं रागातच ती आता विचारते. मग आता मानसी म्हणते, जे काही झालं ना मामी, त्याबद्दल मी माफी मागते ना, आणि ते विसरून जा ना. तेवढ्यातच गायत्री आता तेथे येते आणि मागूनच सगळं बोलणं ऐकू लागते. तेव्हा पुढे आता मानसी म्हणते, मामी प्लीज, मला खरं तर आता सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तेव्हा शोभा आता म्हणते की काय अपेक्षा असतात ना एकाच्या एक, असं म्हणून ती जोराजोरात हसू लागते. बाप नेहमी अपमान करतो आणि मुलगी काय करते तर आशीर्वाद मागते. तेव्हा आता मनातच गायत्री विचार करते की या बाईच्या मनामध्ये आग धगधा, आगीवर आता थोडंसं तेल शिंपडलं ना, तरीही हिच्या मनातील आग अजून धगधगत राहील आणि त्याचबरोबर हिचा प्याद म्हणून वापरसुद्धा करता येईल. इकडे आता शोभा ही वर आकाशाकडे पाहत म्हणते, संपतराव, अहो, जिवंत असताना तुमच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, आता मेल्यानंतरही तुमच्या आत्म्याला शांती मिळाली की नाही?
बापरे, अजून शांती मिळाली नाही का? म्हणून आता ती लगेच हसत असते आणि म्हणते, बरं झालं तुमच्या आत्म्याला शांती मिळालीच नाही. पुढे आता शोभा म्हणते, त्याच्यापेक्षा तुझं लग्न माझ्या विनीत बरोबर लावून दिलं असताना तू इथल्यापेक्षा जास्त सुखात तिकडे राहिली असती, समजलं? हे सगळं भोगायला तरी लागलं नसतं, निदान जिवंत तरी राहिले असते तुझे वडील म्हणजे संपतराव, समजलं? जाऊ दे, झालं ते झालं, आता तू घासत बस भांडी, असं शोभा रागातच म्हणते. तेव्हा गायत्री मात्र आता गालातल्या गालात हसत असते, कारण तिला आता समजलेलं असतं मामीचं प्रेम वगैरे हिच्यावर काही नाही आहे. आता हिच्या मनात ती सुडाची भावना सुद्धा आहे, जी माझ्या मनात आहे ना तीच हिच्या मनात आहे म्हटल्यावर आम्ही दोघी एकत्र मिळून आता मानसीला त्रास द्यायला मोकळं. त्यानंतर आता मामी तावातावाने निघालेली असते. त्याच वेळी आता गायत्री तिला आवाज देते आणि म्हणते, मला बोलायचंय तुमच्याबरोबर जरा. तेव्हा शोभा आता मोठ्या तोऱ्यातच विचारते, घरात अपमान केला तर केला आणि आता अंगणात सुद्धा करणार आहात का? पण मी तर आता तुमच्या अंगणाच्याही बाहेर आले, असं म्हणून 2 पावलं चालत ती पुढे येते. रागातच आता ती म्हणते, मी एक शब्दही तुमचा ऐकून घेणार नाही, समजलं? आता 2 सरळ थोबाडीत लगावून देईल, समजलं? त्यावेळी आता मानसी म्हणते, मामी तू हे काय बोलतेस? तेव्हा आता गायत्री ही मानसीला अडवते आणि म्हणते, मी बोलतीये ना, जा तू तुझं काम कर, जा भांडी घासून घे पळ. मग आता मानसी म्हणते, ठीक आहे, असं म्हणून ती आता तेथून जाते. त्यानंतर आता गायत्री ही लगेच मामीला जरा बाजूला घेते आणि म्हणते, मामी अहो मी जरा रागातच बोलले, पण तुम्हीही रागात काही कमी नाही बोललात. पण सॉरी हा, माझं बोलणं मनाला लावून नका घेऊ. पण तुम्ही काय ते बोलत होता, दीर वगैरे पॉलिश करणं, दागिने, हे काय काय चाललं काय होतं? मग शोभा आता म्हणते, अच्छा ते वय. त्यावेळी आता शोभा म्हणते, नाक घासत माझ्या उंबरठ्यावर, मगच मी उत्तर देईन, समजलं? असं आता ती म्हणत रागातच तेथून निघून जाते. तेव्हा आता शोभा तेथून गेल्यानंतर गायत्री मनात विचार करते, गायत्री फायद्याचा माणूस ओळखायला तू चुकलीस ग. आता ही मामी गळाला लागली पाहिजे, बाकी काही नको मला. तर इकडे मानसी आता माहेरून आणलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा ही देवघरात ठेवते आणि छान प्रकारे पूजत असते. त्याचवेळी आता सुनंदा तेथे येते आणि ते सगळं काही पाहते. रागातच म्हणते, मानसी अगं माहेरून आणलेल्या ह्या गोष्टी अजिबात देवघरात ठेवायच्या नव्हत्या, तू का ठेवल्यात? त्यावेळी आता तू काय हक्क दाखवतेस की काय, असं रागातच जेव्हा सुनंदा म्हणते तेव्हा मानसी म्हणते, सॉरी मावशी, मला असं करायचं नव्हतं, असं म्हणून ती ते सगळे देव उचलणार असते. त्याच वेळी आता सुनंदा म्हणते, राहू देत, आता एकदा देवघरात ठेवलेले सर्व देव तसे हलवायचे नसतातच आणि मला तसा त्यांचा अपमानसुद्धा करायचा नाही आहे. परंतु यापुढे लक्षात ठेव, आता पाहुण्यासारखी राहतीयस ना, फक्त नमस्कार करायचा, देवपूजा अजिबात करायची नाही, समजलं? आणि जबरदस्तीने जोडलेल्या नात्याने अजिबात देवाची पूजाच करायची नाही. प्रभूच्या देवांना असल्या सुनेकडून पूजासुद्धा नकोय. त्यावेळी हा मान आहे ना, तो फक्त घरातील सुनांना आणि लेकींना, समजलं? अगं गणपतीच्या वेळी हा खोटेपणा मला माहीत नव्हता ना, म्हणूनच ही माझ्याकडून चूक झाली, परंतु यापुढे अजिबात अशी चूक माझ्याच्याने होणार नाही, समजलं? तेव्हा गायत्री आता हे सगळं बोलणं ऐकते आणि लगेच मानसीजवळ येत म्हणते, बापरे खूप वाईट वाटलं असेल ना तुला, पण अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. तुझ्या मनात अजूनही घर सोडून जायचा विचार असेल ना, तर तू जाऊ शकतेस, कारण घरातील माणसं सारखं तुला त्रास देत राहणार. तू कितीही प्रयत्न केला ना तरीही तू त्यांचं मन नाही जिंकू शकत. मी जर तुझ्या जागी असते ना तर एव्हाना घर सोडून सुद्धा गेले असते, पुन्हा आले सुद्धा नसते. मी तुला संधी देतीये, आता त्या संधीचा फायदा करून घे आणि जा घरातून. तसंही तुझं आणि तेजसचं नातं फार काळ टिकणारं नाहीये. तेव्हा मानसीला आता खूपच राग येतो. ती आता बिचारी रडत असते आणि देवाला हात जोडून पुढे बोर्डजवळ जाते. तेव्हा मानसी आता त्या बोर्डवर लिहिते की मी कधीच घर सोडून जाणार नाही. काही दिवसातच मी सगळ्यांची मनं जिंकेन आणि कुटुंब एकत्र करेन. आता असं तिने लिहिल्याबरोबर इकडे गायत्रीला प्रचंड धक्काच बसतो. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा म्हणजे तू ठरवलं आहेसच की तू स्वतःहून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेणार, बरोबर ना? आता मानसी काहीच बोलत नाही, एकदम शांत उभी असते. तेव्हा पुढे आता ती तिला म्हणते की फाईन, ऑल द बेस्ट, असं म्हणून ती आता मानसीकडे पाहतच राहते. तर मानसीने आता मनाशी पक्का निश्चय केलेला असतो की काहीही झालं तरी मी घरच्यांची सर्वांची मनं जिंकून घेणार आणि तेजसबरोबर नव्याने संसाराची सुरुवातसुद्धा करणार, कारण माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं ते मी कधीही असं अपूर्ण राहू देणार नाही. आणि त्यांनी शेवटच्या क्षणी माझा हात तेजसच्या हाती दिला होता,
ते मंगळसूत्रसुद्धा माझ्या हातात दिलं होतं म्हटल्यावर माझ्या वडिलांचा शब्द मला मान्य करायलाच हवा आणि हे फक्त ती कुणालाच सांगू शकत नसते. तिने आता मनात तसं ठरवलेलं असतं आणि आता गायत्रीला कसा धडा शिकवायचा हे सुद्धा तिने बरोबर ओळखलेलं असतं आणि त्याचप्रमाणे ती आता आपली पावलं उचलत असते. ती आता आरशातूनच मागे गायत्रीकडे रागात पाहत असते तर गायत्री आता तेथून निघून जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गायत्री आता रणजितला भेटायला जाते आणि म्हणते जुनं दुखणं आहे आणि त्यासाठी मला त्यावर जालीम उपाय हवा आहे आणि त्यासाठी मला तेजसला गुडघ्यावर बसवायचे. तेथे एक आता बाहुला असतो आणि त्या बाहुल्याच्या गळ्यात पट्टा घालत रणजित म्हणतो मला त्याच्या गळ्यात पट्टा घालायचा आहे. दुसरीकडे तेजस हा मानसीला विचारतो काय तुम्ही पत्नी म्हणून असं पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिलं होतं का? तेव्हा मानसी हो असं म्हणते. दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तर आता दसऱ्याचा सण असतो त्यामुळे घरातील मोठ्या सुनेनी पूजा करायची असते. त्यावेळी आता मानसीला वाटतं दा पूजेसाठी आता बसवतील परंतु आता सुनंदा मुद्दामच घरातील सर्वांसमोर गायत्रीला आवाज देते. तेव्हा मानसीला खूप वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.